राज्यातील काही शाळांच्या संच मान्यतेमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी या आढळून आल्या होत्या. सदर त्रुटी दिनांक 15 जानेवारीपर्यंत दूर न केल्यास संबंधित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्यात येईल, अशा प्रकारचा इशारा हा शिक्षण विभागाच्या मार्फत देण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर सन्माननीय सदस्यांनी तारांकित प्रश्न हा सभागृहात उपस्थित केला होता. राज्यातील शाळांच्या संच मान्यतेतील त्रुटी दूर करण्याबाबत सन्माननीय सदस्यांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी उत्तर हे दिलेलं आहे. संबंधित प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संच मान्यतेच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा तारांकित प्रश्न हा जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र विधानसभा पहिले अधिवेशन 2026 तारांकित प्रश्नोत्तराची यादी शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026ला हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. राज्यातील शाळांच्या संच मान्यतेतील त्रुटी दूर करण्याबाबत हा प्रश्न सन्माननीय सदस्य श्री विनोद अग्रवाल, श्रीमती मोनिका राजळे, श्री विक्रम पाचपुते, श्री प्रवीण दटके, श्री विजय देशमुख, श्री शिवाजी पाटील, श्री योगेश सागर, ॲडव्होकेट पराग अळवणी, श्री अमित साटम, श्री राजन नाईक, कॅप्टन आर सेल्वन, श्री पराग शाह, श्री अतुल भातखळकर, डॉक्टर जितेंद्र आव्हाड इत्यादी सन्माननीय सदस्यांनी प्रश्न विचारला होता. सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय? प्रश्न पहिला, राज्यातील शेकडो शाळांच्या संच मान्यतेमध्ये विविध त्रुटी आढळून आल्याने सदर त्रुटी दिनांक 15 जानेवारीपर्यंत दूर न केल्यास संबंधित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्यात येईल, असा इशारा संबंधित विभागामार्फत देण्यात आल्याची बाब माहे जानेवारी 2026 मध्ये निदर्शनास आली आहे. हे खरे आहे काय? या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांनी दिलेले उत्तर आहे, हे खरे आहे. तथापि कोणत्याही शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन बंद करण्यात आलेले नाही. त्यानंतर प्रश्न दुसरा, असल्यास दिनांक 21 फेब्रुवारी 2025 व 26 मार्च 2025 रोजी निर्गमित शासनपत्रानुसार सन 2025-2026 साठीची संच मान्यता माहिती शिक्षणाधिकारी लॉग इन प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आली असून शाळांनी देण्यात आलेल्या युजर मॅन्युअलनुसार माहितीची तपासणी करून योग्य संच मान्यतेवर डिजिटल स्वाक्षरी करून ती उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. हेही खरे आहे काय? याबद्दल दिलेले उत्तर आहे की हे खरे आहे. त्यानंतरचा तिसरा, चौथा आणि पाचवा प्रश्न जाणून घेऊया. असल्यास सदर संच मान्यतेसाठी लागू करण्यात आलेल्या निकषांमुळे राज्यातील हजारो शाळांना आवश्यक शिक्षक व मुख्याध्यापक उपलब्ध होणार नसल्याची स्थिती निर्माण झाल्याचे निदर्शनास आले आहे. हेही खरे आहे काय? प्रश्न 4, असल्यास याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय? आणि प्रश्न 5, असल्यास चौकशीच्या अनुषंगाने
सदर प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत? प्रश्न 3, 4 आणि 5 याचं उत्तर सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी काय दिलं ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया. शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 मधील 1 ते 20 पटांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक अर्थात इयत्ता 1 ते 4 किंवा 5, इयत्ता 1 ते 7 किंवा 8 शाळांसाठी किमान 1 शिक्षकाची नियुक्ती करण्याची तरतूद. त्याचप्रमाणे शासनपत्र दिनांक 10 मार्च 2025 व दिनांक 26 मार्च 2025 अन्वये दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील प्राथमिक शाळेस पटसंख्या कमी असली तरीही शिक्षक पदे मंजूर आहेत. सबब कोणत्याही एका वर्गातील किमान पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थी असल्यास त्या गटात विद्यार्थी संख्येनुसार पदे अनुज्ञेय केले असल्याने शिक्षक अतिरिक्त ठरत नाहीत. तथापि शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 नुसार विद्यार्थी पटसंख्येअभावी शिक्षक अतिरिक्त ठरत असल्यास अतिरिक्त शिक्षकांचे वेतन संरक्षणासह समायोजन करण्यात येते. अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न सन्माननीय सदस्यांनी सभागृहामध्ये उपस्थित केला होता. या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेले हे उत्तरही तेवढंच महत्त्वाचं आहे. संच मान्यतेच्या अनुषंगाने आपण हा तारांकित प्रश्न आणि त्याचं उत्तर या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.